हॅलो फ्रेंड्स, मी संतोषी इंदून अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आपण स्टाफ नर्स GNMचा जो आरोग्य सेवा भरती DMER DHS थ्रू जो पेपर होतो त्यामधला जो टेक्निकल पार्ट आहे त्यातला अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी हा लेसन आपण सुरू केला आहे. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव स्टडीड अबाउट कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, त्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कुठले सेल्स आहेत त्याबद्दल आपण माहिती पाहिली आहे. आता आपण पाहणार आहोत कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स. ओके, चला स्टार्ट करूया. ओके, क्लासिफिकेशन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू दोन टाइप मध्ये क्लासिफाय होतो. फर्स्ट वन इज अ लूज कनेक्टिव्ह अँड अनदर वन इज अ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, लूज कनेक्टिव्ह टिश्यू काय असतं? आता लूज आहे म्हणजे यामध्ये जे काही प्रेझेंट असणार आहे ते काय असणार आहे? लूजली अरेंज्ड असणार आहे. ओके, इट कंटेन्स फिवर फायबर्स अँड मोर सेल्स. फायबर्स काय असतात? खूप कमी प्रेझेंट असतात आणि सेल्स काय आहेत? जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात, पण ते लूजली अरेंज्ड असतात. So cells and fibers are loosely arranged. It is again divided into following subtypes. आता काय होतं, जे फायबर्स आहेत ते लूजली अरेंज्ड आहेत आणि परत हे दोन टाइप मध्ये डिवाइड होतात. फर्स्ट वन इज अ एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. Most widely distributed in the body, present in almost every structure of the body, so it is called packing material of the body. आता हा जो एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे तो आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे प्रेझेंट आहे, मोस्टली सगळीकडे प्रेझेंट आहे. ओके, इट इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी. त्यामुळे याला काय म्हटलं जातं? पॅकिंग मटेरियल ऑफ द बॉडी असे सुद्धा म्हटलं जातं. असं MCQ विचारला जाऊ शकतो की पॅकिंग मटेरियल ऑफ द बॉडी कुठल्या टिश्यूला म्हटलं जातं? The answer is areolar connective tissue. Okay, it consists of fibroblast, कोलॅजिन अँड इलॅस्टिन फायबर्स. फायब्रोब्लास्ट आपण हा सेल पाहिला होता. ठीक आहे, हा असतो यामध्ये प्रेझेंट. कोलॅजिन असतं प्रेझेंट. ठीक आहे, आणि इलॅस्टिन फायबर सुद्धा यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, इट इज मेनली फाउंड सबक्युटॅनियसली अँड बिनीथ द इपिथेलियम ऑफ ऑल म्युकस मेम्ब्रेन. आपली जी म्युकस मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, इपिथेलियम पासून बनलेली जी म्युकस मेम्ब्रेन आहे त्याच्या खालच्या लेअरला प्रेझेंट असतात एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. फंक्शन काय आहे कनेक्टिव्ह टिश्यूचं? सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यूचं खूप इम्पॉर्टंट फंक्शन जे असणार आहे ते स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं असणार. ओके, इट प्रोव्हाइड स्ट्रेंथ, इलॅस्टिसिटी अँड सपोर्ट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट टाइप इज ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, आपण ऍडिपोज टिश्यू पाहिलं, ऍडिपोसाइट्स पाहिले, बरोबर आहे. तर यामध्ये ज्यामध्ये लूजली अरेंज असतात ना, तर तो असतो ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. यामध्ये काय होतं? इट कन्सिस्ट ऑफ ऍडिपोज सेल. ऍडिपोज सेल प्रेझेंट असतात विथ सिंगल ड्रॉपलेट ऑफ ट्रायग्लिसराइड इन देअर सायटोप्लाझम. परत काय असतं? ट्रायग्लिसराइड सुद्धा यामध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, आणि कसे अरेंज असणार आहे? ती लूजली अरेंज असणार आहेत. फंक्शन काय करतात? रिड्युसेस हिट लॉस. हिट लॉस जे आहे ना त्याला कमी करण्याचं काम करतं. परत काय करतं? सर्व ॲज अन एनर्जी रिझर्व म्हणून काम करतं. अँड लास्ट वन इज काय करणार? सपोर्ट आणि प्रोटेक्ट करणार ऑर्गन्सला. ओके, आलं लक्षात? ऍडिपोज टिश्यू. नेक्स्ट वन इज रेटिक्युलर इन द फॉर्म ऑफ नेटवर्कच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असते रेटिक्युलर टिश्यू. दॅट इज ऑल्सो कनेक्टिव्ह टिश्यू. विच टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू? लूजली अरेंज्ड. ओके, इट कंटेन्स मोस्टली रेटिक्युलर फायबर्स. फंक्शन आहे फॉर्म्स स्ट्रॉमा ऑफ लिव्हर. लिव्हरचा जो सपोर्टिंग फ्रेमवर्क जो आहे ना तो तयार कोण करतो? आपला रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू करतो. अजून कुठे प्रेझेंट असतं? स्प्लीन मध्ये, लिम्फ नोड्स मध्ये. आलं लक्षात? ओके, काय पाहिलं आपण? लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये तीन टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज एरिओलर, सेकंड वन इज ऍडिपोज टिश्यू अँड थर्ड वन इज रेटिक्युलर. ओके, आता पाहू डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता लूज मध्ये काय होतं? लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये लूजली अरेंज्ड आहेत. मग डेन्स कनेक्टिव्ह मध्ये काय असणार आहेत? टाइटली अरेंज असणार आहेत. ओके, dense connective tissue. Fibers are arranged in a parallel bundles of fibers. Example, ligaments attached one bone to another and tendons attach skeletal muscle to bone. ठीक आहे, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय येतं? जे फायबर्स आहेत ना ते पॅरल बंडल्स, जे बंडल्स आहेत ना फायबरचे त्यामध्ये अरेंज असतात. ओके, आता याचं एक्झाम्पल पाहिलं तर लिगामेंट्स काय असतात? जे बोनला अटॅच करतात दुसऱ्या बोन सोबत. ओके, बोन आणि बोन अटॅच होत असतील त्याला काय म्हणतो आपण? लिगामेंट्सने अटॅच होत असतात. ठीक आहे, आणि जर स्केलेटल मसल आणि बोन अटॅच होत असेल तर ते कशाने होत असतं? टेंडॉन्सने होत असतं. ओके, सो लिगामेंट्स अँड टेंडॉन्स आर द टाइप्स ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू.
आले लक्षात? आता फंक्शन काय असणार आहे? प्रोव्हाइड स्ट्रॉंग अटॅचमेंट बिटवीन व्हेरियस स्ट्रक्चर. ठीक आहे, आता हे दोन स्ट्रॉंग गोष्टींना कनेक्ट करते. ठीक आहे, त्यामुळे यांनी हा काय करणार आहे? स्ट्रॉंग अटॅचमेंट प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, बिटवीन व्हेरियस स्ट्रक्चर्स. आले लक्षात? डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. Cells and fibers are arranged in a disoriented manner. Example, connective tissue in a skin. आता काय होतं? इरेग्युलर मॅनर मध्ये प्रेझेंट असतात सेल्स आणि फायबर्स. ठीक आहे, डिसओरिएंटेड मॅनर मध्ये. कुठे? एक्झाम्पल जर पाहिलं तर आपली स्किन. ओके, स्किन मध्ये जो कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे. फंक्शन काय आहे? प्रोव्हाइड पुलिंग स्ट्रेंथ इन मेनी डायरेक्शन. स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करतं मेनी डायरेक्शन मध्ये. आले लक्षात? क्लासिफिकेशन यामध्ये दोनच टाइप आहेत. फर्स्ट आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू, सेकंड आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, पुढे जो आहे तो आहे इलॅस्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. मेनली कंटेन इलॅस्टिन फायबर्स. यामध्ये काय असणार आहेत? इलॅस्टिक फायबर प्रेझेंट असणार आहेत. ओके, फंक्शन काय करतं? प्रोव्हाइड स्ट्रेचिंग प्रॉपर्टी इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स अँड आर्टरीज. काय करतं? जे पण लंग्स आणि आर्टरीज आहेत त्यांना स्ट्रेचिंग प्रॉपर्टी प्रोव्हाइड करतं. ओके, चलो अब नेक्स्ट देखते हैं कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. आताच सांगितलं कार्टिलेज काय करतं. इट इज अ फर्मर दॅन अदर कनेक्टिव्ह टिश्यू एक्सेप्ट बोन. इमॅच्युअर कार्टिलेज सेल इज कॉल्ड कॉन्ड्रोब्लास्ट. जी इमॅच्युअर कार्टिलेज असतात ना सेल, त्याला काय म्हणतात? कॉन्ड्रोब्लास्ट असं म्हटलं जातं. असा एमसीक्यू खूप वेळेस विचारला गेलेला आहे, सो लक्षात ठेवा. जी इमॅच्युअर कार्टिलेज सेल आहेत दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्ड्रोब्लास्ट. मॅच्युअर कार्टिलेज सेल इज कॉल्ड कोंड्रोसाइट. याला काय म्हणतात? कोंड्रोसाइट असं म्हटलं जातं, जी मॅच्युअर आहेत. इट कन्सिस्ट ऑफ कोंड्रोसाइट्स, कोलॅजिन अँड इलॅस्टिन फायबर. आता कशापासून बनलेला आहे कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू? कोंड्रोसाइट्स पासून, कोलॅजिन पासून आणि इलॅस्टिक फायबर्स पासून बनलेला आहे. आलं लक्षात? कार्टिलेजेस हॅव नो ब्लड सप्लाय सो दे हील व्हेरी स्लोली. कार्टिलेज कडे ब्लड सप्लाय असतो का? नसतो. त्यामुळे काय होतं? इथे हिलिंग काय होते? खूप स्लोली होत असते. आलं लक्षात? Hyaline cartilage connective tissue. It is weakest and most abundant cartilage in the body. It forms part of larynx, trachea, bronchi, anterior ends of ribs, nose and most of the fetal skeleton. आता जो हायलिन कार्टिलेज आहे तो कुठे असतो? लॅरिंग्स मध्ये प्रेझेंट आहे. ट्रॅकिया, ब्रोंकाय, आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे त्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, परत रिब्स मध्ये पण अँटेरियर एंड जे आहे ठीक आहे तिथे सुद्धा प्रेझेंट आहे. नोज मध्ये प्रेझेंट आहे. फिटल स्केलेटन मध्ये प्रेझेंट आहे. कुठला टिश्यू? हायलिन कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट वन इज फायब्रोकार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. स्ट्रॉंगेस्ट कार्टिलेज आहे हा खूप जास्त, बिकॉज यामध्ये काय प्रेझेंट आहेत? कोलेजिन फायबर प्रेझेंट आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल इन्क्लूड इंटरवर्टिब्रल डिस्क अँड प्युबिक सिनॅप्सिस. ओके, सॉरी, सिम्फॅसिस मध्ये, प्युबिक सिम्फॅसिस मध्ये प्रेझेंट आहे आणि इंटरवर्टिब्रल डिस्क मध्ये प्रेझेंट आहे. कुठला? फायब्रोकार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट इज अ इलॅस्टिक कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. हा कुठे असणार आहे? जिथे इलॅस्टिक प्रॉपर्टीची गरज असते तिथे असणार आहे, जिथे फ्लेक्झिबिलिटी हवी आहे आपल्याला. इट कंटेन्स इलॅस्टिक फायबर्स, सो इट हॅज इलॅस्टिक प्रॉपर्टीज. इट प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबिलिटी टू स्ट्रक्चर लाईक एक्सटर्नल इयर अँड ट्युनिका मीडिया ऑफ द ब्लड वेसल्स. कुठं? एक्सटर्नल इयर किंवा जी ट्युनिका मीडिया आहे आपली ब्लड वेसल्सची तिथे प्रेझेंट असणार आहेत इलॅस्टिक कार्टिलेज कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, समजलंय? आले लक्षात? ठीक आहे, हे सगळं जे पाहिले आपण ते कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स पाहिलेत. नंतर आहे आपला बोन, ब्लड आणि लिम्फ. ही खूप मोठी सिस्टीम आहे. जो बोन आहे त्याची स्टडी आपण स्केलेटन सिस्टीम मध्ये करणार आहोत आणि ब्लड आपण डिटेलमध्ये, आपला जो नेक्स्ट लेसन असेल तो ब्लड असेल. ठीक आहे, तर ब्लड मध्ये आपण ब्लड विषयी पूर्ण डिटेल माहिती पाहू. तसंच लिम्फची पण एक वेगळी सिस्टीम आहे, त्याचा पण एक वेगळा लेसन असणार आहे. ठीक आहे, चलो, इथे आपला हा लेसन संपलाय. फर्स्ट लेसन सेल अँड टिश्यू. आपला जो नेक्स्ट लेसन असेल तो तो ब्लड असेल, तो त्याची सिरीज पण मी लगेच सुरू करणार आहे. सोबतच एमसीक्यू ची सिरीज पण लगेच अपलोड करेल. ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. ठीक आहे, थँक्यू.